वासनान ज्योतिषी अशोक खरातच्या काळ्या कृत्यामुळे रुपाली चाकणकरांना महिला आयोगाचं अध्यक्षपद आणि राष्ट्रवादीच्या महिला आघाडीचं प्रदेशाध्यक्षपद सोडावं लागल्यानंतर आता नामकरण आवारे रडारवर आले आहेत. खरातनं महिलांचं लैंगिक शोषण करून प्रचंड पैसाही कमवला. तो जेलची हवा खात असून त्याच्यामुळे त्याच्या संपर्कात असलेली राजकारणी, अधिकारी, उद्योजक अशा साऱ्यांची झोप उडाली आहे. काहींचं राजकारण तर काहींची नोकरी धोक्यात आली आहे. खरातच्या शिवनिका संस्थांवर जे कोणी ट्रस्टी आहेत त्यापैकी चाकणकर एक आहे. खरातच्या काळ्या कृत्यामुळं त्यांना जबरदस्त किंमत मोजावी लागली. आवारे हेही या संस्थांमध्ये ट्रस्टी असून चाकणकरांप्रमाणेच तेही अडचणीत आले आहे. अर्थात ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी त्यांना रडारवर आणलंय. हा फोटो जरा बघितला गेला पाहिजे. अतुल सावे आहेत सत्ताधाऱ्यांमधले. म्हणजे काल कुणीतरी एक बोल घेवड्या बाई ताज वगैरे सांगत होत्या, त्या बिनबुडाचे आरोप करत होत्या. मी फोटोंसकट आणि पुराव्यांसकट बोलत आहे. अर्थात हा अतुल सावेंचा फोटो आहे म्हणजे अतुल सावे गुन्हेगार आहेत असं माझं म्हणणं नाही. चौकशा त्यांनी कराव्यात. पण कुणी कुणी पोचला, हा भस्मासूर कुणी कुणी पोचला, कुणी कुणी पैसा अडका दिला, तर त्यांची नावं जरा उघड झाली पाहिजे. हे एक गृहस्थ आहे, अत्यंत सज्जन आहे, तुमच्या नाशिकचे आहे, हेमंत गोडसेची. लोकसभेची उमेदवारी मिळावी वगैरे म्हणून खूप यांचे पूजा अर्चा सगळं आहे. हेमंत गोडसे एवढ्यावरती म्हणजे हा एक फोटो आहे म्हणून का? कसला फोटो आहे हा? समोर नारळ दिसतोय, हा भूमिपूजनाचा फोटो आहे आणि हेमंत गोडसे उभे आहेत. आता या भूमिपूजनाची पूजा कोण करत आहे? हे हेमंत गोडसे. परत एक फोटो, मागे भूमिपूजन समारंभाचा बॅनर अस्पष्ट दिसतोय, सॉफ्ट कॉपी मी द्यायला तयार आहे. आणि हे भूमिपूजन MIDCच्या शी संबंधित आहे. यातल्या सगळ्या ज्या व्यक्ती आहेत त्या सिन्नर MIDC मधल्या आहेत. हा तिसरा फोटो ईशान्येश्वरामधला. आता इथं उष्णोजन वगैरे आहे का नाही मला माहित नाही, पण हा तिसरा फोटो आहे. ज्या तळघरामध्ये हेमंत गोडसे आहेत, सगळ्या बोल घेवड्या जेवढ्या प्रवक्त्या आहेत, सगळे जेवढे बोल घेवडे आहेत यांनी याची उत्तर आता दिली पाहिजे. मी म्हटलं होतं कालच की मला संशोधन करायला लावू नका. मी अजून संशोधन करेल आणि अजून मुळात जाईल, कारण मी हे फक्त नाशिकचं संशोधन केलंय. अजून मला त्या बाईंचं संशोधन करणं बाकी आहे. हा ईशान्येश्वर मधला फोटो. एवढ्या फोटोवर थांबत नाही प्रकरण. भूमिपूजन चालू आहे MIDCचं. पुजारी म्हणून खरात आहे, बाजूला गोडसे आहेत. एवढे सगळे फोटो तुम्ही दाखवा. असा एखादा फोटो ताजमध्ये बसल्याचा. आरोप करताना तुम्ही माझ्या नेत्याबद्दलची गॅरंटी मी देते. हे काय आहे, यांना तुम्ही कसं डिपेंड करणार आहात, यांना तुम्ही कसं प्रोटेक्ट करणार आहात ते सांगा. यांना प्रोटेक्ट करण्याची गरज आहे. हा एक चौथा फोटो. हे सगळे लोक MIDCचे आहेत. याच्यामधली मधली माणसं जरा लक्षात ठेवा. यांच्याबद्दलचे इनपुट मी आता SITला दिले, माझ्याकडचे असणारे. चाकणकर दिसताय. काय म्हणाले या चाकणकर बाई? या असं म्हणाल्या की मला त्यांच्या व्यक्तिगत गोष्टींशी गरज नाही, मी सामाजिक उपक्रमांसाठी भेटत होते. ह्या जर सामाजिक उपक्रमांसाठी भेटत होत्या तर मला कळत नाहीये. स्टाफ सगळा MIDCचा आहे, सोबत आहेत केसरकर. केसरकरांची चौकशी व्हावी अशी मागणी आज मी SITकडे केली. केसरकरांची चौकशी व्हावी यासाठीचं पत्र मी दिले. मी का पत्र दिलंय त्याचं कारण मी सांगितलं पाहिजे. माणसं सगळी MIDCची आहेत. केसरकरांकडे खातं होतं शिक्षण खातं. शालेय शिक्षण खात्याचा माणूस MIDCच्या स्टाफ सोबत काय करतोय? शाळा बांधायची होती MIDC मध्ये, काय करायचं होतं नेमकं? बरं, MIDC आणि शालेय शिक्षण याच्याशी चाकणकरांचा काय संबंध आहे? चाकणकर काय करत होते इथे? बरं, चाकणकर या एका फोटोत दिसतात का? नाही. खजाना आहे आपल्याकडे, खजाना. काल एक वाक्य बोलून फसलाय तुम्ही. हे केसरकर. मागचा बॅनर बघा, मागचा बॅनर आहे
सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत मर्यादित सिन्नर MIDCचा बॅनर आहे. काय करतायत शालेय शिक्षण मंत्री इथे? कशासाठी आहे ते? आणि बाजूला चाकणकरांचा सत्कार का चाललाय? मंत्री शांत उभा आहे, कॅबिनेट मिनिस्टर शांत आहे आणि स्वयंघोषित राज्यमंत्री पदाचा दर्जा लावणाऱ्या बाईंचा सत्कार होतोय आणि बाजूला खरात आहे. ये रिश्ता क्या कहलाता है? एकदा केसरकरच्या बोलघेवड्या प्रवक्त्यांनी मला सांगितलं पाहिजे, याची उत्तरच दिली पाहिजे त्यांनी आता, की हे काय आहे नेमकं, हे कशासाठी चाललेलं होतं. बरं हे कुठे कुठे आहे बघा. म्हणजे चाकणकरबाई म्हटलं की मला काहीच माहित नाही. कसलं प्लॅनिंग चाललंय हे काय प्लॅनिंग आहे की या प्लॅनिंग मध्ये चाकणकरबाई दिसतायत. एक माणूस समजावून सांगत आहे. कोण आहे हा माणूस? हा माणूस सिन्नर MIDC मधल्या स्टाईस असोसिएशनचा माणूस. तिथलं जे काय अधिकारी कर्मचाऱ्यांचं जे काही आहे संघटन, स्टाईसचा माणूस आहे. हा माणूस अनेक ठिकाणी दिसतो. याची चौकशी झाली पाहिजे असं माझं SIT कडे मागणं होतं. आजचं SIT ने केलं पाहिजे. का केलं पाहिजे? खरातचा आर्थिक स्तर या लोकांनी वाढवला, खरातला पोसला यांनी, खरातचा भस्मासूर यांनी वाढवला. केसरकर काय सांगत असतील बरं? केसरकर एखादी शाळा उभी करायला सांगतायत का खरातला? केसरकर MIDC मध्ये एखादा मराठी शाळा कशा वाचतील यावर बोलतायत का? केसरकर मराठी गोरगरीब लेकरांना पुस्तकं कशी मिळतील यावरचा प्रोजेक्ट स्टाईसच्या माणसाला समजावत आहेत का? आणि केसरकरच्या बाजूला बसून चाकणकर नेमक्या काय करत आहेत? ज्या चाकणकरांना महिला आयोगाचे प्रश्न सोडवायला वेळ मिळाला नाही, त्या चाकणकर MIDCच्या ऑफिसमध्ये बसून, विशेष बघा या तिघांचा पण MIDCशी संबंध नाही, पण MIDCचा जो सगळ्यात महत्वाचा माणूस आहे तो अत्यंत झुकून आदबीने या तिघांना काहीतरी समजावतोय. काय समजावतोय? केसरकरच्या प्रवक्त्यांनी सांगितलं पाहिजे. एवढं कुठं प्रकरण थांबतंय साहेब? MIDCचे सगळे अधिकारी आहेत आणि सगळ्या अधिकाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा चाकणकर आहेत. चाकणकर MIDCच्या चेअरमन होत्या की महिला आयोगाच्या? MIDC मध्ये चाकणकर काय करतात आणि MIDC मध्ये शालेय शिक्षण मंत्री काय करतोय? कशासाठी आले होते इकडे? म्हणजे ज्या बाईंना फार काल खुमखुमी होती ट्विट करण्याची, त्या बाईंनी आता याची उत्तर दिली पाहिजेत की केसरकर याच्यात काय करताय? कोल्हे बिले सापडले म्हणे बाबा तिकडे, कोल्ह्याचे कानबिन सापडले म्हणे. काही कुणी लोक कोल्ह्याचं रक्त विक्त लावून पूजा करत नव्हतं ना? अंगाला रक्त वगैरे लावून पूजा करणे असले काही अघोरी प्रकार तर होत नव्हते ना? लावत असेल तर कोण लावत असेल? काय हा प्रकार असेल शोधलं पाहिजे. फोटोच फोटो. MIDC मध्ये कुठला तरी प्रोजेक्ट पूर्ण झाल्याचा आनंद आहे आणि केसरकर अत्यंत आदबीने उभे आहेत, बाजूला चाकणकर आहेत आणि खरात आहेत आणि अख्खा MIDCचा स्टाफ आहे. शालेय शिक्षण मंत्र्यांच्या सोबत अख्खा MIDCचा स्टाफ आणि सोबत चाकणकर, आणि या तिघांचाही या खात्याशी काहीच संबंध नाही. याच्याशी म्हणजे इथे जर उदय सामंतांचा फोटो असला तर मी समजू शकले असते की उदय सामंत MIDCशी संबंधित आहे. त्यांचा काय संबंध आहे या सगळ्यांशी? का आले होते हे लोक इकडे? म्हणजे हे सगळे फोटो बघता मला आश्चर्य वाटतंय. हे गोडसे, हे सगळे लोक, मी नुसत्या फोटोवरून बोलणार नाही. फोटो दाखवायला तर मी कोणाचीही दाखवू शकते हो. फोटोचं काय असते त्याच्यामध्ये? अमित शहाचा फोटो आहे, अमित शहाचा पण फोटो आहे ना, पण अमित शहाचा फोटो खरात सोबत आहे म्हणजे अमित शहा गुन्हेगार आहे असं थोडीच होतं. फोटोवरून मी म्हणत नाही, पण जेव्हा फ्रिक्वेंटली फोटो जगदंबा पतसंस्थेचे प्रमुख असलेले आवारे दीपक केसरकर तसेच खरात सोबत वेळोवेळी दिसत असल्याचं आढळून आलं. ज्यावेळी चाकणकर खरातची पाद्यपूजा करीत होत्या त्यावेळी ही आवारे त्या ठिकाणी उपस्थित होते. पतसंस्थेच्या माध्यमातून राजकारणी बड्या अधिकाऱ्यांचे ब्लॅक मनी व्हाईट करून देत असल्याचा आरोप अंधारेंनी केला आहे. एवढंच नाही तर पोलिसांनी त्यांची चौकशी करावी अशी मागणीही करण्यात आली आहे. खरातमुळे आवारे हेही अडचणीत आले आहेत.